नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहुयात मोठ्या राजकीय बातम्या। अजितदादांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर नियतकालिकाकडून खडे बोल, तर संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणवलेल्या काँग्रेस जनांना भाजपनं नेते बनवलं। रतन शारदा यांचा निशाणा। एनडीएच्या बैठकीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटलो, त्यांच्या बोलण्यातून असा वेगळा दुजाभाव जाणवला नाही। ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याच्या ऑर्गनायझरच्या भाष्यावर तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवार यांना भाजपनं सोबत घेतलं, त्यावेळेला संघाने ही भूमिका घेतली होती का? पराभवाचं खापर अजितदादांवर फोडण्याचं काम सुरू। संघाची भूमिका दुतोंडी आहे। काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा निशाणा। देशातल्या जनतेने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी केली आणि भाजपनेच अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली, हे वास्तव आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली। तर ऑर्गनायझर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र नसून त्या विचारधारेचं आहे। भाजपच्या समन्वय समितीमध्ये आमच्या पक्षावर कोणतीही टीका नाही। अजित पवार गटाच्या उमेश पाटलांची प्रतिक्रिया। ऑर्गनायझरने भाजपला खडे बोल सुनावले, तर जनतेनं भाजपला खडे चारले। आता तर मोदी, शहा आणि भाजप सुधारणार का? ऑर्गनायझरमधील लेखावरून उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला। भाजप संघाचं ऐकत नाही, मग संघ का भाजपला सल्ले देत आहे? नाना पटोले यांची टीका। तर मोहन भागवत बोलले, पण कृती करत नाहीत। धमक असेल तर कृती करून दाखवा, राऊतांचं आव्हान। मोदींची गॅरंटी लोकांनी मान्य केली नाही आणि म्हणूनच बहुमत दिलं नाही। आमचे आणि अटल बिहारींचे विचारही वेगळे होते, पण त्यांनी मोदींसारखी भूमिका घेतली नाही। सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाता आलं पाहिजे, शरद पवार यांचं वक्तव्य। मणिपूरवर बोलायला मोहन भागवतांना 1 वर्ष लागलं, पण मोदी हे बोलणं गांभीर्यानं घेणार का? ऑर्गनायझरनं भाजपला खडे बोल सुनावले, जनतेनं खडे चारले। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल।